हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ स्टुडंट्स. मी प्राध्यापक परब सर आपलं पुन्हा एकदा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो. आणि वे ऑप्टिक्स आपला थर्ड पार्ट, फर्स्ट आणि सेकंडमध्ये आपण थिअरी पाहिलेले, थर्ड पार्ट सुरू करतो. तर तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला MCQज बघायचे आहे. तर वेव्ह ऑप्टिक्सचे MCQज आणि जनरली फिजिक्सचे सर्वच MCQ, सर्वच टॉपिकचे इतर सब्जेक्टच्या कम्पॅरेटिव्हली मोठमोठे स्टेटमेंट असतात, लेंथी असतात, 3, 4, 5 ओळीपर्यंत. त्यामुळे त्याला आपल्याला वाचण्यासाठीच फार वेळ लागतो, लक्षात घ्यावं लागतात. त्यामुळं क्वेश्चन सोडवताना आपल्याला पूर्ण अर्थाने ते एक व्यवस्थित लक्षात घेतले, थोडं मार्किंग केलं तर पटापट होतात. तर ठीक आहे, आपण सुरू करतोय. क्वेश्चन फक्त केअरफुली वाचायचे. फॉर द इंटरफरन्स पॅटर्न स्टेडी, क्लिअर, visible, the following is not correct. The conditions for steady well-defined interference pattern पाहिला आपण. The two slits should be narrow. त्यामुळे ही कंडिशन आहे, ही करेक्ट आहे. नॉट करेक्ट विचारलं आपल्याला इथं. टू इंटरफरिंग वेव्ह मस्ट बी सेम ॲम्प्लिट्यूड, सेम ॲम्प्लिट्यूडच्या पाहिजे व्यवस्थित स्टेडी वेल डिफाईन इंटरफरन्स यायला. द टू वेव्स शुड बी डिफरंट स्टेट ऑफ पोलरायझेशन, पोलरायझेशन स्टेट, पोलरायझेशन प्लेन एकच पाहिजे. त्यामुळे हे तिसरं जे आहे ते ॲक्च्युली नॉट करेक्ट. तिसरं नॉट करेक्ट. हे चौथंही चेक करू. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. त्यामुळे चौथं करेक्ट हे, इनकरेक्ट तिसरं झालं, थर्ड ऑप्शन झाला. पुढचं बघायचं. थिअरी क्वेश्चन होता, थिअरी क्वेश्चन ॲक्च्युली थिअरी क्वेश्चन. ॲन अनपोलराइज्ड बीम of intensity I0 is incident on the pair of polarizer making an angle 60 degree. The intensity of the light coming out from the pair of polarizer. तर ॲक्च्युली मेल्स लॉवर हा क्वेश्चन आहे. मेल्स लॉ, मेल्स लॉ ॲक्च्युली मेल्स लॉवर. मेल्स लॉ काय आहे? दोन जर पोलरायझर असतील तर दुसऱ्या पोलरायझरमधनं जे काय लाईट आउटपुट येणार आहे तिची इंटेन्सिटी जी आहे ती ॲक्च्युली I2 इज इक्वल टू I1 कॉस स्क्युअर थिटा एवढी असते. आणि इथं I1, आता थेअरी मी परत रिपीट नाही करत, त्याच्यातच वेळ जात असतो. इथं I0 दिलेला आहे. I1 जे आहे ते I0 डिवायडेड बाय 2 राहील. म्हणजे दोन पोलराईड असतील, हा पहिला पोलराईड, हा दुसरा पोलराईड, दोघांमधला अँगल जो येतो म्हणजे 60 डिग्री दिलेला आहे. इथून अनपोलराईज लाईट गेली तर पहिला पोलराईज जे आहे त्या लाईटची इंटेन्सिटी काय करतं, निम्मी करतं. म्हणजे याच्या इथं निम्म्या इंटेन्सिटीचं येतं आणि मग ती त्या टाईपनी होतं पुढं. त्यामुळे I1ची व्हॅल्यू जी आहे ती, I1ची व्हॅल्यू ॲक्च्युली इथं I0/2 झाली. I1ची व्हॅल्यू I0 डिवायडेड बाय 2 झाली. आणि कॉस स्क्युअर 60 डिग्री, अँगल जो येतो 60 डिग्री, त्यामुळे कॉस 60 जो येतो तो 1/2 झाला, 1/2चा स्क्युअर. त्यामुळे ह्याला I0 डिवायडेड बाय 2 आणि 1/2चा स्क्युअर. त्यामुळे टोटल आला I0 डिवायडेड बाय 2 आणि 1/2चा स्क्युअर म्हणजे 1/4 झाला. हे 4 आणि 2 म्हणजे I0 डिवायडेड बाय 8. हे आलं आन्सर, I0 डिवायडेड बाय 8. दॅट इज द आन्सर. पुढचा करायचा. The intensity ratio of the maxima and minima in the interference pattern produced by two coherent sources is 9:1. The intensity of the light sources used are in the ratio. आपल्याला विचारलं, हे विचारलं I1 पहिल्याची आणि I2 दुसऱ्याची जर असेल तर हा रेशो किती हे विचारलं आपल्याला. इंटेन्सिटी ऑफ दी फर्स्ट टू द सेकंड दिस रेशो विचारलेला आहे. आपल्याला इथं काय दिलेलं आहे, मॅक्सिमा आणि मिनिमा इंटेन्सिटीचा रेशो दिलेला आहे. रेशो ऑफ द मॅक्सिमा आणि मिनिमा तो दिलेला आहे. म्हणजे I मॅक्सिमा आणि I मिनिमा हा रेशो दिलेला आहे. हा रेशो दिलेला आहे. इट इज 9:1. 9:1. आणि I मॅक्सिमा जो येतो ॲक्च्युली
हां, थेरी क्वेश्चन जे आहे आपण जे काय काढलेलं आहे ॲक्च्युली रिझल्टंट जो असतो अंडर रूट ए स्क्वेअर ए1 स्क्वेअर प्लस ए2 स्क्वेअर प्लस म्हणजे वेक्टरचा जो रिझल्टंट येतो दोन वेक्टरचा रिझल्टंट त्याच टाईपने इथं रिझल्टंट येणार आहे कारण हे पण रिझल्ट हे जे येते वेक्टरचे ॲम्प्लिट्यूड म्हणजेच ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट आहे त्याची त्यामुळे हे वेक्टरच आहे त्यामुळे तोच फॉर्म्युला इथं त्याच फॉर्म्युल्यानुसार येणार आहे आणि मग हे आपल्याला इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड म्हणजेच याचं स्क्वेअर रूट घेतलं याचं स्क्वेअर रूट तर हे ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट आय आणि मग याच्या सर्वच्या व्हॅल्यू आपण टाकत गेलो मॅक्सिमा कधी येतो दोघं जर इन फेजमध्ये असेल तर मॅक्सिमा येतो 0 डिग्री आणि आउट ऑफ फेजमध्ये असेल म्हणजेच 180 डिग्रीमध्ये असेल तर मिनिमा येतो हे पुढे सिम्प्लिफाय केलं तर आय मॅक्स जो येतो मी जस्ट थेरी बोललो थेरी जस्ट रिवाईज केली आय मॅक्स जो येतो तो ह्या टाईपनी येतो आणि आय मीन पण ह्याच टाईपनी येतो लिहिण्याची थोडी मेथड लक्षात घ्यायची तो असा येतो काय पहिल्याच्या इंटेन्सिटीचं स्क्वेअर रूट अधिक दुसऱ्याच्या इंटेन्सिटीचं स्क्वेअर रूट त्याचा वर्ग आणि सेम फॉर्मॅटनी आय मीन जो येतो तो प्लसच्या ऐवजी फक्त इथं मायनस ह्या टाईपनी येतो त्यामुळं आय मॅक्स जे येते अंडर रूट ठीक आहे मी इथंच काढतो आय मॅक्स डिवायडेड बाय आय मीन मॅक्सिमम इंटेन्सिटी डिवायडेड बाय मिनिमम इंटेन्सिटी आत्ता मी जो फॉर्म्युला लिहिला होता तो फॉर्म्युला हां अंडर रूट I1 प्लस रूट I2 होल ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय सेम फॉर्मॅटनी रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग याची आय मॅक्स अपॉन आय मीन आय मॅक्स डिवायडेड बाय आय मीन हा रेशो दिलेला 9:1 9:1 इट इज गिवन हे दिलेलं आहे आपल्याला गिवन आपल्याला काढायचं दोघांची सेपरेट इंटेन्सिटी जी आहे तिचा रेशो काढायचा म्हणजे I1 डिवायडेड बाय I2 काढायचा इट इज गिवन 9:1 9 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू धिस हे सगळंच एकत्र पाहिजे तर स्क्वेअर लिहितो मी हे सर्व जे येते किंवा सेपरेटच लिहितो मी याचा स्क्वेअर ह्या दोघांचा स्क्वेअर म्हणजे एकत्र सगळं लिहित बसायची गरज नाही ह्याच टाईपनी फक्त आता काय केलं मी याचा स्क्वेअर हे स्क्वेअर आहे हा 3चा स्क्वेअर आहे त्यामुळे याचं स्क्वेअर रूट घेतलं स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 9चं स्क्वेअर रूट 3 झालं 1चं 1च झालं आणि मग याचं स्क्वेअर रूट घेतलं तर हे वरचं 2 निघून गेलं ह्याच टाईपने लिहायचं असतं इवन पेपर सोडवताना ह्याच टाईपने हे सगळ्या स्टेप लिहायची गरज नसते तीच गोष्ट येणारी लिहायची गरज नसते आणि मग जे काय शिल्लक राहिलं याचं स्क्वेअर रूट इथं निघून गेलं इथं 2 नाही लिहिलं मी त्यामुळे हे जे काय आलं पाहिजे तर लिहितो मी एक स्टेप आपल्यासाठी हे I1 रूटमध्ये I2 पेरीज आणि सेम टाईपने खाली I1 रूटमध्ये I1 आणि रूटमध्ये I2 वजाबाकी त्यामुळे इकडचं डिव्हिजनचं इकडं आलं तिरकस गुणाकार झालं सिम्प्लिफाय झालं 3 निघूनलं 3 रूट I1 मायनस 3 रूट I2 इट इज इक्वल टू 1 तिकडे गेला म्हणजे ते राहिलं रूट I1 प्लस रूट I2 आणि हे सिम्प्लिफाय होऊन डायरेक्ट आन्सर आलेलं आहे 3 रूट I1 हा इकडं आला रूट I1 हां त्यामुळे 3 वजा 1 म्हणजे 2 रूट I1 शिल्लक राहिलं आणि हा तिकडं गेला हा त्यामुळं प्लस झालं त्यामुळे हे रूट I2 आणि प्लस 3 रूट I2 म्हणजे शिल्लक राहिलं 4 रूटमध्ये I2 4 रूटमध्ये 2ने डिवाईड झालं भागाकाराला जाऊन सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप इथं डायरेक्ट लिहित असतो आपण आणि मग याचं स्क्वेअर शिल्लक राहिलं रूट I1 इज इक्वल टू 2 रूट I2 रूट I1 इज इक्वल टू 2 रूट I2 आपल्याला काय काढायचं आहे I1 डिवायडेड बाय I2 काढायचं त्यामुळे मी याचं स्क्वेअर रूट ही टोपी घालून टाकावं लागेल त्यामुळे टेकिंग स्क्वेअर केलं टेकिंग स्क्वेअर केलं तर हे रूट निघून जाईल त्यामुळे हे I1 झालं
2चा वर्ग 4 झाला आणि हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून गेलं. त्यामुळं I1 डिवायडेड बाय I2, I1 डिवायडेड बाय I2 आलं 4. I1 डिवायडेड बाय I2 आलं 4. I1 आणि I2चा रेशो जो आला तो 4 आला, म्हणजे 4:1 आला. 4:1 म्हणजेच कोणतं आन्सर आलं? 4:1 हा आला त्याचा रेशो. ठीक आहे. आपली 4:1 बी इज द आन्सर. ठीक आहे. पुढचा, टू साऊंड वेव्हज each of wavelength lambda having the same amplitude A from two sources S1 and S2 interfere at a point P if the path difference दिलेला आहे lambda by 3, then the amplitude of the resultant wave at a point P is. Amplitude of the resultant wave at a point P is. म्हणजे दोन वेव्हज येतात, त्यांच्यातला पाथ डिफरन्स दिलेला आहे. इथं पाथ डिफरन्स दिलेला आहे लॅम्बडा बाय 3. इट इज अ गिवन. आपल्याला काय करायचं आहे? सेम ॲम्प्लिट्यूडचे आहे, बेसिक लक्षात घ्यायचं असतं. क्वेश्चन वाचताना केअरफुली दिलेल्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. तर आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायचा. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडला मी कॅपिटल आर म्हणतो, कारण इथं ॲम्प्लिट्यूड जो आहे सेम, त्याला कॅपिटल ए म्हणलं. दोन वेक्टरचा रिझल्टंट जो येत असतो तो पहिल्याचा ॲम्प्लिट्यूडचा वर्ग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी इंटू कॉस ऑफ जो काय अँगल आहे फेज डिफरन्स, तो अँगल म्हणजे इथं 120 डिग्री झाला. 120 डिग्री फेज अँगल जो आहे तो 120 म्हणजे ॲक्च्युली 120 नाही आला तो. ठीक आहे, मी लिहितो, काढायचा आपल्याला तो. फेज अँगल फेज डिफरन्स जो आहे त्याला फाय म्हणलं मी. आणि मग हे पुढं जाऊन येतं ए स्क्वेअर अधिक ए स्क्वेअर म्हणजे ट्वाईस ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए स्क्वेअर कॉस फाय. आणि मग ट्वाईस ए स्क्वेअर बाहेर निघाला, ट्वाईस ए स्क्वेअर कॉमन निघाला, शिल्लक राहिलं 1 प्लस कॉस फाय, 1 प्लस कॉस फाय. हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड होईल. दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम आहे, कॅपिटल ए, त्यामुळे ते जे दोन आले एकत्र त्याचा रिझल्टंट हा होईल. इथं पाथ डिफरन्स दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला फेज डिफरन्स काढता येईल. फेज डिफरन्स किती असतो? फेज डिफरन्स आपण याच्या अगोदरच्या 2 टॉपिकमध्ये ते रिलेशन त्याच्यावर MCQ सोडवलेले आहे. फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स आणि इकडे पाथ डिफरन्स, त्यामुळे तो आला 2 पाय अपॉन लॅम्बडा आणि पाथ डिफरन्स विच इज गिवन लॅम्बडा बाय 3. त्यामुळे हे लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल झालं. इथे झालं 2 पाय अपॉन 3 आणि पायची व्हॅल्यू 180 डिवायडेड बाय 3 म्हणजे 60 गुणिले 2 म्हणजेच 120 डिग्री झालं. हा फाय जो आहे, फाय 120 डिग्री आला. फाय जो आहे तो 120 डिग्री आला. त्यामुळं याची व्हॅल्यू इथं टाकली, ट्वाईस ए स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस 120. कॉस 120ची व्हॅल्यू येते -1. कॉस 120ची व्हॅल्यू येते कॉस 120ची व्हॅल्यू येते -1. जे काय आलं होतं ते कॉस 120ची व्हॅल्यू येते -1, त्यामुळे हे शिल्लक राहिलेलं
कॅपिटल आर इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणजेच रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड झाला तो ट्वाईस ए स्क्वेअर 1 आणि कॉस 120 मायनस 1 हाफ. हे 1 मायनस 1 हाफ 1 वजा अर्धा म्हणजे शिल्लक राहिलं मायनस 1 हाफ. सॉरी 1 वजा अर्धा म्हणजे शिल्लक राहिला प्लस 1 हाफ. त्यामुळे हे अंडर रूट ट्वाईस ए स्क्वेअर इंटू 1 हाफ हा 2 2 कॅन्सल झाला. स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर राहिलं त्यामुळे टोटल व्हॅल्यू झाली स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर निघून गेलं. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो येतो दोघांचा जो काय ॲम्प्लिट्यूड होता दोघांचा सेम तेवढाच आला. म्हणजे दोघांमधला अँगल जर 120 असेल आणि येणाऱ्या वेव्ह ज्या आहेत त्या सेम ॲम्प्लिट्यूडचे असतील तर इथं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड परत तेवढाच आला. जे काय आलं असेल ते ए इज द ऑप्शन. पहिलं उत्तर झालं. फर्स्ट इज द आन्सर. पुढचं A plane wavefront is incident on a water surface of an angle of incidence 60 degree. Then it gets refracted at 45 degree. The ratio of the width of the incident wavefront to that of the refracted wavefront. Width of the incident wavefront त्याला मी W1 म्हणलं आणि width of the रिफ्रॅक्टेड शब्द आहे रिफ्लेक्शन नाही रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट त्याला मी W2 म्हणलं. हा रेशो विचारलेला आहे म्हणजे रिफ्रॅक्शनमध्ये फिनॉमिनॉन ऑफ रिफ्रॅक्शन पाहिलं आपण. हे लाईट इथं येऊन आदळली इथं रिफ्रॅक्शन झालं हा वेव्ह फ्रंट याच्यावर आदळला रिफ्रॅक्शन झालं. इकडचा रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट जो आहे त्याची विड्थ जास्त असते हे पाहिलेलं आपण. तर हा जो इथली विड्थ जे येणार आहे इथं जे काय काढलेलं आपण रिफ्रॅक्शनचं सगळं इथं काढत नाही बसत मी. ते जे आलं होतं इथं सेमी स्पेअर त्याला काढलेली टँजंट ती अशी आली होती. हा इन्सिडंट वेव्ह फ्रंट हा रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. बाकीचे हे जे अँगल आहे ॲक्च्युली इथला हा अँगल जो असतो थिटा इतका असतो. हा अँगल जो येतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इतका येतो. हे सगळ्या बेसिक थिअरी जर कळत असेल तर त्याच्यानुसार हे जे काय विड्थ जे येते हा फॉर्म्युला जो येतो ॲक्च्युली कॉस ऑफ आय डिवायडेड बाय कॉस आर असा येतो. इथं आपण ट्रिग्नॉमेट्री वापरली तर तो ह्या टाईपनी फॉर्म्युला येतो. W1 अपॉन W2 इज इक्वल टू कॉस ऑफ कॉस येतो साईन नाही इट इज अ कॉस रेशो घेतला तर हे डिवायडेड बाय हे आणि सेम टाईपनी खाली हे डिवायडेड बाय हे एकमेकाला कॅन्सल होऊन तो कॉस ऑफ आय डिवायडेड बाय कॉस ऑफ आर शिल्लक राहील. त्या टाईपनी येतं. थिअरी लक्षात घ्यावं लागते फॉर्म्युले लक्षात घ्यावं लागतात. आणि मग कॉस ऑफ इन्सिडन्स अँगल दिलेला ॲक्च्युली 60 डिग्री डिवायडेड बाय कॉस ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिलेला आहे 45 डिग्री. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू येते 1 हाफ आणि कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू येते 1/√2. त्यामुळे ते सिम्प्लिफाय होऊन त्याला 1 हाफ आणि खालचं उलटं वरती गेलं त्यामुळे ह्याला ॲक्च्युली √2. आपल्यासाठी साध्या साध्या स्टेप लिहाव्या लागतात. त्याचं उत्तर इथंच दिसतं. कॉस हे √2 डिवायडेड बाय 2 आणि √2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच √2 आहे तसाच आणि हे 2 म्हणजेच असे लिहिता येतील आपल्याला आणि त्याच्यापैकी एक कॅन्सल झाला शिल्लक राहिलं 1/√2. 1/√2 दॅट इज द आन्सर. 1/√2 इज द आन्सर म्हणजे तिसरं ऑप्शन आलं. पुढचा क्वेश्चन वाचायचा. क्वेश्चन 6 पुढचं वाचा. इन अ फ्रंट उपर्स डिफ्रॅक्शन पॅटर्न फ्रंट उपर्स डिफ्रॅक्शन म्हणजे यंग एक्सपेरिमेंट आहे का फ्रंट उपर्स डिफ्रॅक्शन आहे इंटरफरन्स पॅटर्न आहे का डिफ्रॅक्शन पॅटर्न हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायची असतात. इथं स्लिट म्हणलं त्यामुळं फ्रंट उपर शब्द जरी नाही वापरला तर स्लिटचा अर्थच ते काय झालं डिफ्रॅक्शन पॅटर्न. पॉईंट विड्थ ऑफ द स्लिट दिलेले आहे डिस्टन्स फ्रॉम स्क्रीन अँड सोर्स दिलेला आहे मग स्लिट अँड
डिस्टन्स फ्रॉम स्लिट कोणाचं ऑफ द स्क्रीन स्क्रीन आणि स्लिटमधलं डिस्टन्स दिलेलं आहे 2 मीटर. इफ द वेवलेंथ ऑफ द लाईट 5000 एम्स्ट्रॉम मिनिट then the distance between the first minima on either side of the central maxima is distance between first minima on the either side of the central maxima. हा डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. कोणत्याही हे आपण काल थेरीमध्ये पाहिलं याच्या आधीच्या ह्याच्यात. तर काय डिस्टन्स ऑफ द फर्स्ट मिनिमा फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा डिस्टन्स ऑफ द फर्स्ट मिनिमा फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा आपण जे सिम्बॉल वापरले होते त्यानुसार हे फर्स्ट मिनिमाचं फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा किती येतं ते एन लॅम्बडा डी अपॉन डी असं येत असतं. फ्रिंज विड्थ इतकं एन इंटू फ्रिंज विड्थ इतकं येतं. तर इथं फर्स्ट मिनिमा असल्यामुळं फर्स्ट मिनिमाचं येतं बरं का हे मिनिमाचं. इंटरफरन्स पॅटर्नमध्ये जे येतं मॅक्सिमाचं ते इथं उलटं येतं. इथं डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये ते मिनिमाचं येतं. फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा प्रिन्सिपल मॅक्सिमा इथं एनची व्हॅल्यू 1 आहे. इथं एन पाहिजे तर जनरल फॉर्म्युला लिहितो मी. कोणताही एनथ फ्रिंज मिनिमाचं डिस्टन्स एनथ मिनिमाचं डिस्टन्स फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा. काही एन लिहिण्याची गरज नाही ते अजून शब्द वाढत जातात. डिस्टन्स ऑफ द फर्स्ट मिनिमा फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा ते जे येतं ते एन इंटू लॅम्बडा डी अपॉन डी यांची व्हॅल्यू 1 झाली. आता हे दिलेलं आहे आपल्याला. हे किती दिलेलं आहे ऑन आयदर साईड म्हणलं आपल्याला. एका बाजूचं काढू आणि मग दुसऱ्या बाजूचं त्याच्या डबल होईल. ऑन आयदर साईड म्हणलं त्यामुळे दोन्ही साईडच्या मधलं म्हणजे सेंट्रल मॅक्सिमा जो आहे सेंट्रल मॅक्सिमा डिफ्रॅक्शन पॅटर्न याच्या एका बाजूचा फर्स्ट मिनिमा दिलेला आहे मग याचं डिस्टन्स आणि दुसऱ्या बाजूचा फर्स्ट मिनिमा ऑन आयदर साईड म्हणलं म्हणजे हे थोडक्यात हे काढायचं आपल्याला. हे काढायचं म्हणजे थोडक्यात याची फ्रिंज विड्थच काढायची. फर्स्ट मिनिमा म्हणलं 1 मिनटं ऑन आयदर साईड ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा दोन्ही साईडचं म्हणजे थोडक्यात आपल्याला याची फ्रिंज विड्थ काढायची ती डबल येणार आहे. याची फ्रिंज विड्थ जी येते एक्स जी येते त्याच्या डबल येते तसं म्हणलं तरी चालेल. किंवा मी हे जे काय डिस्टन्स म्हणलं फर्स्ट मिनिमा ते बेसिकनुसारच काढतो. लॅम्बडा दिलेला आहे 5000 एम्स्ट्रॉम युनिट. एम्स्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटरमध्ये. ऑप्शनमध्ये सगळे मीटरमध्ये त्यामुळे मी सगळे मीटरमध्ये कन्वर्ट करतो. कॅपिटल डी दिलेला आहे 2 मीटर डिवायडेड बाय इफ द वेवलेंथ ऑफ द लाईट इज 5000 हे दिलेलं आहे. स्लिट विड्थ दिलेले 0.2 मीटर सॉरी 0.2 मिलीमीटर 0.2 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. आता हे थोडं लक्षात घ्यायचं नीट. हे 10⁻⁻ कॅल्क्युलेशनचा भाग आहे साधा तोंडीच असतं ते. आता हे हळूहळू काय हलतंय काय ते ठीक आहे. हे 10⁻³ वरती आले प्लस झाले आणि हे 5वर 3 शून्य म्हणजे 10⁻³ म्हणजे टोटल झालं आपलं 10⁻. टोटल जे आलं ते हे 10⁻³ वरती आले प्लस झाले आणि हे 3 शून्य त्यामुळे झाले टोटल 10⁻⁶ 10⁻⁶ आणि हे 10⁻⁻10 आपल्यासाठी स्टेप लिहितो मी 5 × 2 डिवायडेड बाय 0.2 × 10⁻⁻10 × 10⁻+6 त्यामुळं शिल्लक राहिले 10⁻⁻4 10⁻⁻4 आणि त्यामुळे हे वरचं जे आलं ते 5 दुनी 10 डिवायडेड बाय कसंही करा पाहिजे तर हे 2 कॅन्सल झाले शिल्लक राहिलं खालचं इंटू 10⁻⁻1 10⁻⁻1 आणि खाली 5
डिवायडेड बाय 10. आपल्याला ही स्टेप पण लक्षात येणार नाही, ही स्टेप लक्षात येणार नाही. ठीक आहे, मी ह्या टाईपने लिहितो. हे 10^2 म्हणजेच किती झालं? 0.2 म्हणजेच 2 × 10⁻⁻1 झालं. त्यामुळे हे 0.2 पण घालवतो मी. हे 0.2 पण घालवतो. आपल्यासाठी स्टेपच लिहितो मी एक. 5 × 10⁻³ 10⁻⁻10 into 2 divided by 2 into 10 into 10⁻⁻1 into -3. तसंच हे 0.2चे मी 2 केले, 10⁻⁻1 झाले. त्यामुळे हे 2 कॅन्सल झालं. 10 हे -3 आणि -1 वरती आले, 10⁻⁴ झाले. आणि हे पहिले 3 म्हणजेच 10 ॲक्च्युली 7 झाले. हे 10⁻10 आणि शिल्लक राहिलं किती? 5. म्हणजे टोटल शिल्लक राहिलं 5 × 10⁻³ 5 × 10⁻³ एवढं शिल्लक राहिलं. हे आलं डिस्टन्स ऑफ द फर्स्ट मिनिमा फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा. एका बाजूचं ऑन आयदर साईड म्हणलं, त्यामुळं दोन्ही बाजूचं जे काय येणार आहे ऑन आयदर साईड, दोन्ही बाजूचं असं म्हणलं, त्यामुळे ते येणार आहे 2 × दिस 5 × 10⁻³ मग ते आलं 10 × 10⁻³ त्यामुळे ते आलं 10⁻². 10⁻² म्हणजेच किती आलं? ते आलं 1 mm. सॉरी 1 ठीक आहे, काहीतरी टेक्निकल अडचण येते. आपलं कोणतं प्रॉब्लेम चालू आहे? हे चालू आहे. परत करतो मी आता. एक लक्षात एक घे ना मी. डिस्टन्स ऑफ द फर्स्ट मिनिमा फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा ते आलं λd/d. लॅम्डाची व्हॅल्यू आहे 5,000 एमस्टॉम युनिट. म्हणजेच ॲक्च्युली मी आता डायरेक्ट किमती लिहितो. 5,000 म्हणजे 5वरचे हे 3 शून्य आणि एमस्टॉम म्हणजे -10⁻². म्हणजे हे 10⁻³ आणि -10⁻², म्हणजे 10⁻³ आणि 10⁻⁻10 म्हणजे शिल्लक राहिले 10⁻⁻7. डायरेक्ट लिहितो मी. असं लिहायला आपल्याला फार वेळ लागतो. इंटू डी दिलेला आहे कॅपिटल डी 2 मीटर आणि डिवायडेड बाय ह्याच टाईपने आपण कॅल्क्युलेशन करायचे असतात खरे. डिवायडेड बाय 0.2 mm. 0.2 mm म्हणजे 10⁻³ आणि 0.2चा 1 म्हणजे 10⁻⁴. हे 2 कॅन्सल झाले, शिल्लक राहिलं 5 × हे वरती येऊन -4चे +4 झाले, म्हणजे 10⁻³ शिल्लक राहिला. हे आलं एका साईडचं. ऑन आयदर साईड म्हणलं, ऑन आयदर साईड ऑन बोथ साईड, त्यामुळे ते डबल येणार आहे 2 × 5 × 10⁻³ त्यामुळे ते आलं खरं 10 × 10⁻³ म्हणजे ते आलं ॲक्च्युली 10⁻² मीटर. 10⁻² मीटर. दिस इज द आन्सर. कॅल्क्युलेशनच्या साध्या साध्या स्टेप आपल्याला येतं असं गृहीत धरून आता मी पुढं चालतो. कारण त्या अजून सिम्प्लिफाईड फार बारीक स्टेप लिहिल्या तर त्याला आपल्याला फार वेळ लागतो आणि मग काहीतरी अजून वेळ जातो. ठीक आहे. अ स्क्रीन इज ॲट अ डिस्टन्स 2 मीटर. स्क्रीन इज ॲट अ डिस्टन्स 2 मीटर
From a narrow slit illuminated by light of wavelength 600 nanometer. 600 nanometer. Nano means 10 raised to minus 9. The first minima lies at 5 millimeter on either side of the central maxima. The width of the slit is सेम टाईपने आता स्लिट विड्थ विचारली आता इथं फक्त स्मॉल डी विचारला तर फर्स्ट मिनिमा डिस्टन्स ऑफ द फर्स्ट मिनिमा फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा जो येतो तो किती येतो तो ह्याच टाईपने काय लॅमडा डी अपॉन डी इथं एन वन झाला त्यामुळे मी डायरेक्ट इथं वन लिहिल्यामुळं एनची इथली व्हॅल्यू वन झाली लॅमडा दिलेला आता 600 नॅनोमीटर नॅनो म्हणजे 10 रेस टू मायनस 9 आणि हे दोन शून्य म्हणजे 10 रेस टू 2 त्यामुळं मायनस 9 आणि 10 रेस टू प्लस 2 म्हणजे 10 रेस टू मायनस 7 शिल्लक राहिलं डायरेक्ट मी अशा टाईपने आता कॅल्क्युलेशन करतो कारण ते अनेक स्टेप लिहिले का अजून अडचणी वाढत राहतात वेळ जातो कॅपिटल डी दिलेला आहे 2 मीटर कॅपिटल डी दिलेला आहे 2 मीटर आणि स्मॉल डी आपल्याला ॲक्च्युली काढायचं आहे स्मॉल डी काढायचं आहे याची व्हॅल्यू दिलेली आहे डिस्टन्स कोणती व्हॅल्यू दिलेली आहे डी विड्थ ऑफ द स्लिट विचारलं विड्थ ऑफ द स्लिट विचारलं हे दिलेलं आहे फर्स्ट मिनिमाचं डिस्टन्स फ्रॉम सेंट्रल मॅक्सिमा 5 मिलीमीटर म्हणजे याची व्हॅल्यू दिलेली आहे ॲक्च्युली 6 इंटू 10 रेस टू मायनस 7 इंटू 2 डिवायडेड बाय कॅपिटल डी याची व्हॅल्यू दिलेली आहे 5 एम एम 5 मिलीमीटर म्हणजेच 5 इंटू एम एम म्हणजेच 10 रेस टू मायनस 3 त्यामुळे स्मॉल डीची व्हॅल्यू आली किती स्मॉल डीची व्हॅल्यू आली लगेच लक्षात येतात आहे स्मॉल डी इज इक्वल टू 6 इंटू 10 रेस टू मायनस 7 इंटू 2 डिवायडेड बाय 5 इंटू 10 रेस टू मायनस 3 हे आपल्यासाठी लिहावं लागतं 6 12 डिवायडेड बाय 5 म्हणजे ते आलं 2.4 इंटू 10 रेस टू मायनस 3 वरती आले शिल्लक राहिले -4 2.4 इंटू 10 रेस टू -4 हे आलं ॲक्च्युली स्मॉल डी डिस्टन्स स्मॉल डी आलं 2.4 इंटू 10 रेस टू -4 हां ते अजून आपल्याला जे काय आन्सर दिलेलं ऑप्शनच्या त्याच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल हां 2.4 इंटू 10 रेस टू -4 म्हणजे ॲक्च्युली हे 2.4 इंटू 10 रेस टू -1 इंटू 10 रेस टू -3 आपल्यासाठी स्टेप लिहिले मी आणि हे 10 रेस टू -1ने इकडं मल्टिप्लाय केलं तर हे हा डेसिमल पॉईंट इथं येईल म्हणजेच 0.24 इन आणि 10 रेस टू -3 ॲक्च्युली हे मीटरमध्ये आलं त्यामुळे ते एम एममध्ये एवढं झालं 0.24 एम एम 0.24 एम एम नीट लक्षात घ्यायचं 0.24 आन्सर इज बी झालं इथं से ठीक आहे पुढचं अ थिन ट्रान्सपरंट प्लेट ऑफ थिकनेस कॅपिटल स्मॉल टी and refractive index mu is introduced in the path of one of the two interfering wave. The path difference between these waves is changed by half the wavelength of the light. Change in path difference. Change in path difference. म्हणजे जे काय दोन वेव्ज येतात इंटरफरन्स पॅटर्न फॉर्म होण्यासाठी इथं इंटरफरन्स पॅटर्न फॉर्म होण्यासाठी तर त्याच्या दोन लाईटच्या मध्ये जे काय वेव्ज होऊन राहिले तर मध्ये कुठंतरी ट्रान्सपरंट प्लेट ठेवली ट्रान्सपरंट प्लेट शब्द वाचायचे वाक्याचे अर्थ नीट लक्षात घ्यायचे ट्रान्सपरंट प्लेट ठेवली काय होणार आहे त्यांचं पाथ डिफरन्स चेंज होणार कारण त्याच्यातनं ट्रान्सपरंटमध्ये जर रस्त्यात दुसरं ट्रान्सपरंट ठेवलं तर मीडियम बदलल्यामुळं तिथं त्याची व्हॉलॉसिटी चेंज होणार आहे व्हॉलॉसिटी चेंज झाल्यामुळं वेळ कमी जादा लागणार आहे त्यामुळे पाथ डिफरन्स बदलणार आहे तर तो पाथ डिफरन्स जो आहे तर चेंज इन पाथ जो काय आला किंवा चेंज इन पाथ डिफरन्स जरी म्हणलं तरी चालेल तो जो आहे तो एवढा असतो खरा टी इंटू म्यू -1 हे फॉर्म्युला येतो थेअरीने टी इंटू म्यू -1 वेअर टी इज द थिकनेस ऑफ दॅट ट्रान्सपरंट जी काय प्लेट ठेवली तिची थिकनेस आणि म्यू इज द
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आणि हा पाथ डिफरन्स, चेंज इन पाथ डिफरन्स इथं दिलेला आहे. चेंज इन पाथ डिफरन्स इज हाफ द वेवलेंथ ऑफ लाईट. म्हणजे हा याची व्हॅल्यू ॲक्च्युली इट इज गिवन λ/2 इज गिवन. चेंज इन पाथ डिफरन्स, चेंज इन पाथ डिफरन्स आपल्यासाठी शब्द लिहितो मी. चेंज इन पाथ डिफरन्स इट इज λ/2. इट इज गिवन आहे हा. आणि फॉर्म्युला हा आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू इथं टाकली. स्मॉल टी इज इक्वल टू μ-1. आणि याच्यावरून आपल्याला थिकनेस विचारलं, म्हणजे स्मॉल टी साठीचा फॉर्म्युला आला काय, स्मॉल टी आलं, हे इकडं आलं λ/2 μ-1. सिम्प्लिफाईड साध्या साध्या स्टेप आहे. टीची व्हॅल्यू आली, थिकनेसची व्हॅल्यू λ/2 μ-1. लास्ट इज द आन्सर, लास्ट इज द आन्सर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. टू वेव्स हॅव्हिंग द सेम ॲम्प्लिट्यूड. शब्दांना अर्थ आहे सेम ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी ओव्हरलॅप नियर अ पॉईंट. द रेशिओ ऑफ द इंटेन्सिटी वेन द टू वेव्स अराइव्ह इन फेज टू दॅट वेन दे अराइव्ह 90 डिग्री आउट ऑफ फेज. वेन दे अराइव्ह 90 डिग्री आउट ऑफ फेज, म्हणजे एकदा इन फेजमध्ये आल्या आणि एकदा आउट ऑफ फेजमध्ये आल्या. तर त्यावेळेचा जो काय रेशो विचारला त्यानुसार आता आपल्याला सोडवायचं आहे. टू वेव्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड, ॲम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे. द रेशिओ ऑफ द इंटेन्सिटी व्हेन द टू वेव्स अराइव्ह इन फेज अँड टू दॅट व्हेन दे अराइव्ह 90 डिग्री आउट ऑफ फेज. तर इन फेजमध्ये आल्या त्याच्या करस्पॉन्डिंग कशाचा रेशो, इंटेन्सिटीचाच विचारलेला, त्यामुळं त्याला मी I1 म्हणतो. आणि नंतरचा जो काय 90 डिग्री आउट ऑफ फेज आहे त्याला मी I2 म्हणतो. तर ॲक्च्युली हे I1 जे येतं, I1 किंवा आय जी इंटेन्सिटीचा रेशो जो येत असतो तो I0 कॉस स्क्वेअर θ/2 येत असतो. I0 कॉस स्क्वेअर θ/, I0 ॲक्च्युली I0 कॉस स्क्वेअर θ/2 असंच म्हणा पाहिजे तर. आणि I0 येतो मॅक्सिमम असतो, त्यामुळे I0 त्याला मॅक्सिमम म्हणलं किंवा हाय तसं म्हणलं तरी काही फरक नाही पडत. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार I1 जो येईल, I1 जो येईल तो सेपरेट काढण्याचे तर डायरेक्ट मी काढतो. I1 जो येईल तो I0 कॉस स्क्वेअर θ/2 θ/2. आता थीटा पहिल्यांदा इन फेजमध्ये येतात. इन फेज शब्दांना अर्थ आहे अराइव्ह इन फेज, त्यामुळे थीटा जो आहे इथं 0 डिग्री झाला, 0/2. आणि नंतरचा जो आहे तो I0 कॉस स्क्वेअर 90/2 असं झालं. आणि मग ते I0 कॅन्सल झाले. कॉस 0 ॲक्च्युली कॉस 0 इज 1, कॉस 0 इज 1 आलं. आणि I0 एकमेकाला कॅन्सल झाले. आणि कॉस स्क्वेअर 90/4 म्हणजेच कॉस स्क्वेअर 45 डिग्री, कॉस स्क्वेअर 45 डिग्री 1 कॉस 45 जो येतो तो 1/√2 त्याचा स्क्वेअर. त्यामुळे हे आलं ॲक्च्युली तिरकस होऊन स्क्वेअर रूटचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून गेला. हा रेशो आला 2:1 आला. दिस इज द आन्सर, लास्ट इज द आन्सर. हे बेसिक आहे, हे फॉर्म्युले पण लक्षात घ्यावं लागतात थेरीचे. अ बीम ऑफ लाईट इज इन्सिडंट ऑन अ ग्लास प्लेट. बीम ऑफ लाईट incident on a glass plate at an angle 60 degree. The refracted ray is polarized. इथं refracted ray is polarized. If angle of incidence is 45, then angle of refraction is. थोडं स्टेटमेंट लक्षात घ्यायचं आता. A beam of light incident on a glass plate at an angle 60 degree. थोडे इथं स्टेटमेंटमध्ये डॉट कॉमा जरा ते
किंचित प्रिंटिंग मिस्टेक आहे. इन्सिडेंट ऑन अ ग्लास प्लेट ॲट अन अँगल 60 डिग्री, कॉमा दी रिफ्रॅक्टेड रे इज पोलराइज. म्हणजे 60 डिग्रीतून जर तो आदळला तर तिथं पोलरायझेशन होतं. रिफ्लेक्टेड रे इज पोलराइज. रिफ्लेक्टेड रे इज पोलराइज म्हणजे ब्रेव्हियस्टर लॉ आपल्याला वापरावा लागेल. आणि जर मग अँगल ऑफ इन्सिडन्स 45 असेल तर त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती. म्हणजे आपल्याला लॉ बाय ब्रेव्हियस्टर लॉ काय झालं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण जे सिम्बॉल वापरले दॅट इज टँजंट ऑफ द अँगल ऑफ पोलरायझेशन. आणि दुसरं आपल्याला स्नेल्स लॉ वापरावा लागेल. स्नेल्स लॉ हे असं का म्हणून ब्रेव्हियस्टर लॉ and refractive index is the tangent of the angle of polarization. याच्यानुसार त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला टँजंट ऑफ 60 डिग्री म्हणलेलं आपण. इथं खरं प्रिंट हे जे फुल स्टॉप नको आहे, हे एकत्र वाक्य आहे खरं. हे पहिलं वाक्य इथपर्यंत एकत्र झालं, हे पुढचा भाग झाला. ते मिनिंग वेगळं निघतं. हां, जर आहे तसं घेतलं तर मिनिंग वेगळं निघतं, अर्थ वेगळा निघतो. आणि tan 60 किती येतं, tan 60 √3 झालं. tan 60 √3 झालं. काय sin 60 डिवायडेड बाय cos 60 म्हणजे sin 60 आलं 1/2 आणि cos 60 आलं √3/2. त्यामुळे उलटा होऊन 2/√3. tan 60 किती येतं, tan 60 म्हणजे sin 60 आणि cos 60. sin 60 येतं √3/2, cos 60 येतं 1/2 आणि मग ते उलटं होऊन 1/2 कॅन्सल झालं. tan 60 आलं √3. tan 60 आलं √3. आत्ता मी काढून दाखवलं. tan 60ची व्हॅल्यू आली √3. त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बाय ब्रेव्हियस्टर लॉ पहिल्या स्टेटमेंटनुसार आपल्याला तो जो काय मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला. आता बाय स्नेल्स लॉनुसार जे येणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. आता इथं आय दिलेला आहे, साइन आय दिलेला आहे 45 डिग्री. आपल्याला साइन आर विचारला. साइन आर त्याच्यावरनं आर काढायचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि याच्यावरनं ही जी व्हॅल्यू आली √3 इथं टाकली, याच्यात टाकली ती √3. त्यामुळे साइन आर जे आलं ते साइन 45 डिग्री. साइन 45 डिग्री म्हणजे किती आलं, 1/2 आणि √3/2 म्हणजे साइन 45ची व्हॅल्यू किती येते, 1/√2. साइन 45 इट इज 1/√2. 45 डिग्रीचा साइन 45 झालं 1/√2 आणि डिवायडेड बाय हा √2 इकडं आला, भागाकारालाच आला, त्यामुळे आलं 1/√3. टोटल जे आलं ते 1/√6 आलं. साइन आरची व्हॅल्यू आली 1/√6. त्यामुळे आर जो आला तो साइन इनवर्स 1/√6 आला. आणि दॅट इज द आन्सर. आर जो आला तो साइन इनवर्स 1/√6. साइन इनवर्स 1/√6 म्हणजे फर्स्ट इज द आन्सर. हे त्याचं आन्सर झालं. अ बीम ऑफ लाईट 600 नॅनोमीटर वेवलेंथ दिलेले फ्रॉम अ डिस्टंट सोर्स फॉल्स ऑन अ सिंगल स्लिट 1 mm विड्थ. स्लिट दिलेले म्हणजे ॲक्च्युली काय झालं, हा
डिफ्रॅक्शन पॅटर्न झाला. पुढं लिहिलेलं असू नाही तर नसू, द रिझल्टिंग डिफ्रॅक्शन पॅटर्न म्हणलंय इज ऑब्झर्ड ऑन द स्क्रीन इज 2 मीटर अवे. द डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट डार्क फ्रिंज on two sides of the central bright fringe is. First dark fringe on two sides of the central bright fringe is. मगाशी हेच काढलं, ह्याच टाईपने काढलेलं पण, फक्त तिथं वेवलेंथ वेगळी होती. डिस्टन्स ऑफ द फर्स्ट डार्क फ्रिंज ऑन टू साइड्स ऑफ द सेंट्रल ब्राईट फ्रिंज इज. ह्याच टाईपने काढलं, तिथं वेवलेंथ मगाशी 5000 ॲम्स्टॉम युनिट का काय होती, इथं जी येते त्याच टाईपने आपल्याला होमवर्क म्हणून करा. त्याच टाईपचं दिसतंय ते. ठीक आहे. पुढचं, अ स्क्रीन इज प्लेस्ड ॲट 50 सेंटीमीटर फ्रॉम सिंगल स्लिट which is illuminated with a light of wavelength 600 nanometer. If separation between the first and third minima in the diffraction pattern is 3 millimeter, then the slit width is. Distance between first and third minima, म्हणजे सेंट्रल मॅक्सिमापासून फर्स्ट मिनिमा इथं कुठेतरी सेंट्रल मॅक्सिमा आहे, इथून कुठेतरी इथं फर्स्ट मिनिमा येणार आहे, आणि फर्स्ट मिनिमा परत वरती पुढं थर्ड मिनिमा येणार आहे. तर फर्स्ट आणि थर्ड मिनिमामधलं डिस्टन्स दिलेलं आहे. आता बाय बेसिकनुसार काय, दोन्ही मिनिमाच म्हणलं, मिनिमाचे फर्स्ट अँड थर्ड मिनिमा. एक मॅक्सिमा आणि एक मिनिमा नाही म्हणलं, फर्स्ट आणि थर्ड मिनिमा. त्यामुळे मी बेसिकनुसार लिहितो थर्ड मिनिमा, डिस्टन्स ऑफ द थर्ड मिनिमा, आणि डिस्टन्स ऑफ द फर्स्ट मिनिमा. फर्स्ट मिनिमा किती येणार आहे, डिस्टन्स ऑफ द थर्ड मिनिमा म्हणजेच एन लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी, म्हणजे 3 लॅम्बडा, एनची व्हॅल्यू 3 झाली इथं, मायनस सेपरेट फॉर्म्युला लिहिला मी. थर्ड मिनिमासाठी एवढं आलं, फर्स्ट मिनिमासाठी काय येणार आहे, लॅम्बडा डी अपॉन डी असं येणार आहे. सेपरेट फॉर्म्युले लिहिले आणि मग इथं व्हॅल्यू टाकली. म्हणजे ते डोक्यात लिहिले आणि इथं व्हॅल्यू टाकली. त्यामुळे ह्याला ॲक्च्युली 3 - 1 लॅम्बडा डी अपॉन कॅपिटल स्मॉल डी, आणि याची किंमत दिलेले किती दिलेले, 3 mm. 3 mm म्हणजेच 3 × 10⁻³ mm म्हणजे -3. त्यामुळे ह्याला ॲक्च्युली 3 - 2 1 म्हणजे 2 × असं का ठीक आहे. त्यामुळे याला आपल्याला काय विचारलंय, स्मॉल, जे काय विचारलं आपल्याला, स्मॉल डी विचारला, विड्थ आपण स्मॉल डी म्हणलेलं इथं फॉर्म्युल्यात, हा स्मॉल डी विचारला. तर स्मॉल डी इकडं घेतला आणि सरळ केला मी, व्हॅल्यू टाकतो अजून राहिलेल्या. त्यामुळं हे आलं 3 - 1 म्हणजे 2, लॅम्बडा जो आहे तो 600 नॅनोमीटर म्हणजे 6 × हे 10⁻², आणि नॅनोचे -9 म्हणजे -9 आणि 10⁻² म्हणजे राहिले -7 × कॅपिटल डी जो आहे तो, कॅपिटल डी इथं दिलेला आहे. कॅपिटल डी जो काय आपलं हे गणित चाललेलं आहे खरं, कॅपिटल डी जो आहे तो 50 सेंटीमीटर म्हणजेच 0.5 मीटर, आणि डिवायडेड बाय हे 3 × 10⁻³ इकडं आले. त्यामुळे ह्याला हे 5 2 10 10 म्हणजे 10⁻+1, त्यामुळे 10⁻⁻6 झाले, प्लस 1 कॅन्सल होऊन शिल्लक राहिला 2/3, आणि हे 6 2 12, 1 मिनटं, 5 2 10, ते एकमेकाला कॅन्सल झाले, 3 2 6 म्हणजे हे आलं 2 × 10⁻⁶
2 इंटू 10⁻⁻6 म्हणजेच किती आलं 2 इंटू 10⁻⁻6 इकडे आहे ते मिलीमीटर ॲक्च्युली हे मीटरमध्ये आले त्यामुळे हे आलं मीटरचं मी नॅनो याच्यामध्ये करतो इथं नॅनो आणि सगळे मिलीमीटरमध्येचे पर्याय सगळे मिलीमीटरमध्ये त्यामुळे हे कॅल्क्युलेशनमध्ये परत मला ना ते काय ते 17 वेळेस हलवून राहिलं त्यामुळे मला ते काय काय कुठं लिहिलेलं तेच लक्षात येत नाही ठीक आहे थोडं चेक करा हे टेक्निकल मिस्टेक येऊन राहिल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेशन पण होईना ठीक आहे हे y3 - y1 दिलेलं मी चेक करतो प्रॉब्लेम इथं आहे आपलं y3 - y1 म्हणजे 3 mm 3 mm म्हणजेच -3 तिसरं आणि पहिलं म्हणजेच 3 मायनस फर्स्ट लॅम्बडा d/d कॉमन काढला 3 - 1 म्हणजे 2 आले 2 आहे तसेच इंटू लॅम्बडाची व्हॅल्यू 6 इंटू 10⁻⁻7 इंटू डीची व्हॅल्यू आहे ते डीची व्हॅल्यू जी आहे ती अर्धा मीटर कुठेतरी लिहिलं होतं 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर म्हणजे 0.5 पाहिजे तर मी ते अशा शब्दात पण लिहिता येईल मला 0.5 म्हणजेच 1/2 अशी लिहिता येईल मला आणि मग ते 1/2 लिहिलं का हे 2 एकमेकाला कॅन्सल होतील ठीक आहे स्मॉल d इज इक्वल टू 2 इंटू 6 इंटू 10⁻⁻7 इंटू 1/2 हे कॅन्सल झाले डिवायडेड बाय 3 इंटू 10⁻³ 3 दुनी 6 शिल्लक राहिले 2 इंटू 10⁻⁴ हे वरती आले 4 आणि 3 7 2 इंटू 10⁻⁴ म्हणजेच हे आलं 0.2 इंटू 10⁻³ हे सगळं मीटरमध्ये एक इकडं घेतला आणि मायनस म्हणजे ॲक्च्युली किती झालं हे 0.2 mm दिस इज द आन्सर 0.2 mm दिस द आन्सर हे आलं फर्स्ट आन्सर काय मिस्टेक A single slit diffraction pattern is formed with a light of wavelength. The secondary maxima आता नीट ऐकायची इथं for the wavelength coincide with the third secondary maxima जे काय वाक्य दिलेलं आहे सेकंडरी मॅक्सिमा म्हणजे सेकंड मॅक्सिमा जो काय डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे त्याचा सेकंड मॅक्सिमा कोणाशी कोइन्साइड झाला विथ दी थर्ड सेकंडरी मॅक्सिमा दोन्ही मॅक्सिमा आहे विथ दी थर्ड सेकंडरी मॅक्सिमाशी मॅच झाला A single slit diffraction pattern formed by the light wavelength दिलेले the secondary maxima for the wavelength coincide with the secondary maxima दोन्ही मॅक्सिमा आहे का ते नीट चेक करा दोन्ही मॅक्सिमा आहे का ते नीट चेक करा फक्त सेकंडरी मॅक्सिमा आणि थर्ड सेकंडरी मॅक्सिमा दोघं एकमेकाला मॅच झाले फॉर द लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा 0 द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा 0 इज म्हणजे पहिल्या वेवलेंथचा जो आहे तो सेकंड हा म्हणजे फॉर फर्स्ट वेवलेंथ इट इज फॉर लॅम्बडा 1 आणि इट इज फॉर लॅम्बडा 2 हे लक्षात घ्यायचं आणि आता हे कोणता पॅटर्न आहे डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे मॅक्सिमा म्हणजे याचं कसं असतं मिनिमा टाईपने मॅक्सिमा कसं असतं याचं इंटरफरन्सच्या मिनिमा म्हणजे हा येईल ट्वाईस n + 1 डिवायडेड बाय किंवा लॅम्बडा d डिवायडेड बाय ट्वाईस d ह्या टाईपने येणार आहे आणि इकडचा पण मॅक्सिमा म्हणजे ट्वाईस n + 1 लॅम्बडा d
डिवायडेड बाय ट्वाईस डी. हा लॅमडा 1 झाला, हा लॅमडा 2 झाला. आता इथं सेकंड म्हणलं म्हणजे 4 हे 2 दुनी 4 अधिक 1 5. 5 लॅमडा 1, लॅमडा 1च्या व्हॅल्यू पण टाकतो आता मी, किंवा आपल्याला काय काय कॅन्सल होईल ते कॅन्सल पण करतो मी. ट्वाईस डी कॅन्सल होईल, कॅपिटल डी कॅन्सल होईल. त्यामुळे शिल्लक राहिलं 5 लॅमडा 1, 5 लॅमडा 1 इट इज इक्वल टू, हा थर्ड आहे त्यामुळे 3 दुनी 6 आणि 1 7, 7 लॅमडा 2. आणि 5 लॅमडा 1 इज इक्वल टू 7 लॅमडा 2. आपल्याला लॅमडा 2ला लॅमडा 0 म्हणलं आणि लॅमडा 1 तिथं दिलेला आहे. ठीक आहे, लॅमडा 2 इथं आहे तसंच लिहितो पाहिजे तर आपल्यासाठी. हे 5 इंटू लॅमडा 1ची व्हॅल्यू दिलेली आहे किती, 6195. 6195 इट इज इक्वल टू 7. लॅमडा 2ची व्हॅल्यूला लॅमडा 0 म्हणलं त्यांनी. लॅमडा 0ची किंमत आली इथं दिसते, आता डायरेक्ट दिसते. तरी आपल्यासाठी लिहितो मी 6000, चेक करतो आकडा, 6195, 195 डिवायडेड बाय 7. त्यामुळे ते आलं किती आलं, 5 इंटू लॅमडा खाली 7 खालीच आलं का चेक करतो मी. 7 8 56, 61 56 आणि एक किती भाग भाग देतो मी. 7 8 56, 56 म्हणजे 5 राहिले. 7 9 63, 7 8 56च गेले, 56 30 राहिले, 7 5 35. हे आलं एवढा दोघांचा भागाकार इंटू 5, 5 इंटू दिस म्हणजे 900 गुणिले 5, 900, 900च्या आसपास आलं, 15 कमी. नावापाचे पण ठीक आहे, 900 ठीक आहे, आपल्यासाठी गुणाकारच करतो ते, रफमध्ये गरज नाही. 5 5 25, 2 8 5 40, 2 42, 4 40, 2 42, 2 44, 44 25, 44 25. दिस इज द आन्सर, दिस इज द आन्सर. हे झालं त्याचं आन्सर. पुढचं करायचं, हे त्याचं आन्सर झालं. इन अ बायप्रिझम एक्सपेरिमेंट, monochromatic light of wavelength lambda is used. The distance between the two coherent sources is d. If the distance between slit and eyepiece is capital D, it varies, has d1, d2, d3 and corresponding measure fringes width will be w1, w2, w3. काय जे असेल ते थोडं नीट ऐकायचं. तर बाय प्रिझम एक्सपेरिमेंट, मोनोक्रोमॅटिक लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे लॅम्बडा कॉन्स्टंट झाला, लॅम्बडा कॉन्स्टंट झाला. लाईट ऑफ वेवलेंथ म्यू, लॅम्बडाला इथं काय म्हणलं, म्यू म्हणलं, म्यू कॉन्स्टंट झाला पाहिजे, तर लॅम्बडा इज इक्वल टू गॅमा म्हणलं, इट इज कॉन्स्टंट. इज यूज द डिस्टन्स बिटवीन टू करंट सोर्सेस कॅपिटल स्मॉल डी इज ऑल्सो केप कॉन्स्टंट, स्मॉल डी पण कॉन्स्टंट ठेवलेला आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड आय पीस कॅपिटल डी इज व्हॅरिड, म्हणजे काय, कॅपिटल डी आणि म्हणजे कॅपिटल डी व्हॅरी केला, दी करस्पॉन्डिंग मेजर फ्रिंज विड्थ आर. ह्या टाईपनी वेगवेगळ्या कॅपिटल डीला फ्रिंज विड्थ एवढे आल्या. फ्रिंज विड्थला पण एक्स म्हणलं, फ्रिंज विड्थ जे येतात ह्या येतात. आता आपल्याला याचं जर कळत असेल तर लॅम्बडा कॉन्स्टंट झाला, स्मॉल डी कॉन्स्टंट झाला, म्हणजे टोटल कॉन्स्टंट झालं. फ्रिंज विड्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल डी, आणि इथं फ्रिंज विड्थला त्यांनी काय म्हणलं, डब्ल्यू म्हणलं, त्यामुळे इथं मी डब्ल्यू लिहितो. त्यामुळे डब्ल्यू अपॉन डी इट इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्यामुळे W1 डी वन इज इक्वल टू W2 याचाच अर्थ काय झाला, W1 इज इक्वल टू W2 इट इज इक्वल टू W3 ज्या काय जेवढ्या केसेस असतील, आणि दॅट इज द आन्सर सेकंड, सेकंड आन्सर झालं, ज्या काय केसेस असतील. In a diffraction
from a single slit, the angular width of the central maxima does not depends on angular width. अँग्युलर विड्थचा फॉर्म्युला पण एक कसा लक्षात ठेवायचा ते पाहिलं होतं. फ्रिंज विड्थ जी आहे ते लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. तर अँग्युलर विड्थ काय येते ॲक्च्युली, हा स्मॉल लॅम्बडा अपॉन स्मॉल डी हे अँग्युलर विड्थ येते. अँग्युलर विड्थ जे येते याच्यातला हा फॅक्टर जे येते म्हणजे फ्रिंज विड्थ जी आहे टोटल, आपण त्याला एक्स किंवा डब्ल्यू म्हणलं, लॅम्बडा डी अपॉन डी. तर याच्यातला हा लॅम्बडा अपॉन कॅपिटल डी जे येते अँग्युलर फ्रिंज विड्थ येते. लॅम्बडा अपॉन कॅपिटल स्मॉल डी ही जे येते ते अँग्युलर फ्रिंज विड्थ म्हणा किंवा अँग्युलर नुसतं डायरेक्ट विड्थ जरी म्हणलं तरी चालन, एवढी येते. त्यामुळे थेरॉटिकल क्वेश्चन आहे इथं. थेरॉटिकल क्वेश्चन हा थिअरी क्वेश्चन आहे. सेंट्रल मॅक्सिमा डज नॉट डिपेंड्स ऑन द अँग्युलर विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा डज नॉट डिपेंड्स ऑन सेंट्रल मॅक्सिमा डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये. कशावर अवलंबून नाही, लॅम्बडावर अवलंबून आहे, स्मॉल डीवर अवलंबून आहे. हां म्हणजे इट इज यूज्ड ऑन लॅम्बडावर डिपेंड्स आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा दिसते, इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्मॉल डी दिसतं, म्हणजे स्मॉल डीवर पण अवलंबून आहे. डिस्टन्स ऑफ द स्लिट फ्रॉम स्क्रीन, डिस्टन्स ऑफ स्लिट फ्रॉम स्क्रीन म्हणजे कॅपिटल डी इथं कुठं दिसत नाही, त्यामुळे याच्यावर अवलंबून नाही आहे. आणि रेशो ऑफ दी वेवलेंथ अँड स्लिट विड्थ म्हणजे हा टोटल रेशोवर पण, त्यामुळे हे चौथ्यामध्ये इथं इथं दिसतं, ते चौथ्याचं उत्तर झालं. त्यामुळे विच डज नॉट म्हणजे आन्सर इज थर्ड. थर्ड आन्सर झालं, थर्ड आन्सर झालं बाय थिअरीनुसार. थेरॉटिकल क्वेश्चन आहे. In Young's double slit experiment, fringe width is 1.4 mm. Fringe width is 1.4 mm with light of wavelength 6000 angstrom unit. If the light of wavelength 5400 angstrom unit is used with no other change in the experimental setup, the change in fringe width. काय झालं, फ्रिंज विड्थ म्हणजेच एक्स इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. इथं काय चेंज केलं, फक्त एक्स कॅपिटल डी आणि स्मॉल डी आहे तसंच ठेवलं, फक्त वेवलेंथ चेंज झालं. म्हणजे वेवलेंथ जे आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिंज विड्थ. त्यामुळे आपल्याला चेंज इन फ्रिंज विड्थ म्हणजे आपल्याला x2 अपॉन x1 काढायचं आहे. तोंडी झाला तर हे x2 अपॉन x1 बरोबर लॅम्बडा 2 डिवायडेड बाय लॅम्बडा 1. लॅम्बडा 2 दिलेला आहे तो 45400 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 म्हणजे 6000. याच्यातले 2 झिरो कॅन्सल झाले, त्यामुळे x2ची किंमत आली 54 डिवायडेड बाय 60 इंटू x1 दिलेला आहे. x1 जो येतो 1.4 mm. 1.4 mm मध्येच घेतो मी, पर्याय सगळे मध्येच आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण फ्रिंज वेवलेंथ जी आहे तशीच घेतली होती. त्या दोघांचं युनिट एकमेकाला कॅन्सल होऊन म्हणजे प्रॉपर युनिट आहे ते राहिले सी जी एस नाही खरे. कशाचे युनिट राहणार आहे, कोणते युनिट राहणार आहे ते, जे काय राहणार आहे याचं युनिट ते एकमेकाला कॅन्सल झालं 1.4 mm. त्यामुळे हे जे काय आलं याला भाग दिला मी, कितीचा भाग जातो, ठीक आहे 4 एक 4 किती 8 त्रिक 54, ठीक आहे भाग दिला, याला सिम्प्लिफाय केलं 3 एक 3 3 4 5 6 7 7 चौक 28 7 5 35, ठीक आहे सिम्प्लिफाय करतो मी. आता हे साधे साधे भाग देत बसावं लागतात आपल्याला. 60 म्हणजे 4चा 4 एक 6 चौक 6 35 6 6 36 6 8 48 6 9 54 आणि 6 10 60 म्हणजे 9 डिवायडेड बाय 10 इंटू 1.4 14
divided by 10 into 1.4. Actually 9 into 1.4 divided by 10. आणि मग हे 9 चौक 36 3 आले, 9 एक 9 3 12 डिवायडेड बाय 10. त्यामुळे हे आलं 1.26. हे सगळं सिम्प्लिफाय होऊन 1.26 झालं. 1.26 हे आलं x2 ची व्हॅल्यू एवढी आली. x2 आणि x1 डिफरन्स विचारला आपल्याला, चेंज विचारलं, चेंज. त्यामुळे मोठं जे येते ते वजा छोटं. 1.4 मोठं आहे म्हणजे x1 मोठं आहे. x1 मायनस x2 दॅट इज द चेंज इन फ्रिंज विड्थ. चेंज इन फ्रिंज विड्थ जी काय आली ती चेंज विचारला, x2 नाही विचारलं. x2 विचारलं असतं ऑप्शनमध्ये तर ते आलं असतं 1.26 म्हणजे ऑप्शन फर्स्ट झालं असतं. नीट लक्षात घ्यायचं, दॅट इज नॉट आन्सर. त्यामुळे हे 1.4 मायनस 1.26 म्हणजे हे आलं 26 आणि 4 30 म्हणजे 0.140 आणि 126 म्हणजे 0.14, 0.14. दिस इज द आन्सर. 0.14 is the answer. 0.14 mm. मध्ये येते. मध्ये पहिलं ऑप्शन नाही झालं इथं. पहिलं आपल्याला ते नंतरची फ्रिंज विड्थ किती असं विचारलं असतं ते ऑप्शन झालं असतं, पण ते नाही विचारलं. चेंज इन फ्रिंज विड्थ विचारलं, त्यामुळे ते आलं 0.14 mm म्हणजे लास्ट आन्सर झालं, नॉट फर्स्ट. लक्षात घेत जायचं क्वेश्चन काय आहे त्यानुसार. इथं जे काय दिसतं तो थेरॉटिकल क्वेश्चन वाटतो. इफ टू सोर्सेस ऑफ लाईट emits wave of different amplitudes interfere, then there is some intensity of light in the region of destructive interference. Two sources of light S1 S2 जे येते emits waves of different amplitude. आपण काय घेतलेलं कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, त्यांची इंटेन्सिटी इक्वल पाहिजे, ब्राईटनेस सारखी पाहिजे. म्हणजे I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I. कंडिशन दॅट टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट. इक्वली ब्राईट पाहिजे म्हणजेच इंटेन्सिटी सारखी पाहिजे. इंटेन्सिटी सारखी पाहिजे. इंटेन्सिटी सारखी येत असेल तर त्यांचा ॲम्प्लिट्यूड सारखा येतो आणि मग स्टेडी वेल डिफाईन पॅटर्न येतो. त्यांची जर इंटेन्सिटी डिफरंट असेल, नीट ऐकायचं, थेरी जर येतं तिथं लक्षात घ्यावं लागतं. इंटेन्सिटी डिफरंट आहे, डिफरंट इंटेन्सिटी आहे. इथं इंटेन्सिटी आय जो येतो डिफरंट आहे. आय डिफरंट आला त्यामुळं आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड इम्प्लाइज ए डिफरंट येईल. ए डिफरंट येणार आहे, ॲम्प्लिट्यूड डिफरंट येणार आहे, ॲम्प्लिट्यूड डिफरंट येणार आहे. आणि मग थोडक्यात ॲम्प्लिट्यूड डिफरंट आला म्हणजे ते जेव्हा इन फेजमध्ये ओव्हरलॅप होणार आहे. इन फेजमध्ये पहिल्या वेववर दुसरी वेव इन फेजमध्ये म्हणजे क्रस्टवर ओव्हरलॅप झालं किंवा ट्रबवर, तर ते इन फेजमध्ये ओव्हरलॅप झाल्यावर अडचण नाही येणार. ते जेव्हा आउट ऑफ फेजमध्ये ओव्हरलॅप होणार आहे, आउट ऑफ फेज म्हणजे एकाचा क्रस्ट दुसऱ्याच्या ट्रबवर ओव्हरलॅप आउट ऑफ फेज, तर तेव्हा हे इंटेन्सिटीमधला डिफरन्स असल्यामुळं ॲम्प्लिट्यूड डिफरंट येणार आहे. त्यामुळे तिथं एक्सेस ऑफ इंटेन्सिटी शिल्लक राहणार आहे का ती स्प्रेड होणार आहे. त्यामुळे इंटेन्सिटी ऑफ लाईट इन द रिजन, डिस्ट्रक्टिव्ह रिजन शब्द आहे. डिस्ट्रक्टिव्ह रिजनमध्ये म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हमध्ये नाही अडचण येणार, डिस्ट्रक्टिव्हमध्ये इंटेन्सिटी जी आहे ती थोडा डिफरन्स राहणार आहे आणि मग ती स्प्रेड होणार आहे. द sum of the intensity of light in the region of destructive interference and interfere, then there is sum of intensity of light in the region of destructive interference. त्यामुळे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असा वेल डिफाईन नाही येणार, तिथं बाजूला काहीतरी लाईट राहणार आहे. त्यामुळे दिस इज द आन्सर झालं खरं.
फ्रिंज विड्थला काही फरक नाही होणार, याला काही नाही, याला काही नाही. आन्सर इज फर्स्ट. थिअरी क्वेश्चन झाला. पुढचं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. द स्लिट विड्थ slits are separated by 0.6 mm and screen is placed at a distance of 1.2 millimeter, sorry 1.2 meter. It is observed that the 10th bright fringe, आता नीट लक्षात घ्यायचं, ह्या टाईपचे आपण बरेच प्रॉब्लेम सोडवले. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे. इट इज नॉट डिफ्रॅक्शन पॅटर्न, इट इज द इंटरफरन्स पॅटर्न. कॅपिटल डी दिलेला आहे, कॅपिटल डी दिलेला आहे, स्मॉल डी दिलेला आहे, स्मॉल डी दिलेला आहे. 10th bright fringe is at a distance of 8.85 millimeter from the third dark fringe on the same side. शब्दांना अर्थ आहे. ह्या टाईपची असंख्य गणित आहे, त्यामुळे आपण हे नीट लक्षात घ्यायचं. द वेवलेंथ ऑफ द लाईट यूज्ड इज, तर काय दिलेलं इथं, थर्ड डार्क फ्रिंज आणि इट इज ऑब्झर्व दॅट 10th ब्राईट फ्रिंज. ठीक आहे, लिहितो मी इथं 10th ब्राईट फ्रिंज. डिस्टन्स ऑफ द 10th ब्राईट फ्रिंज, ब्राईट बँड, ब्राईट फ्रिंज म्हणजे ब्राईट बँड, अँड थर्ड डार्क फ्रिंज, थर्ड डार्क फ्रिंज. हे 10th ब्राईट बँड म्हणजे वरती असणार आहे, थर्ड डार्क म्हणजे खाली असणार आहे, त्यामुळे हे 10th मायनस थर्ड होईल. 10th ब्राईट फ्रिंज आणि थर्ड डार्क फ्रिंज, डार्क फ्रिंज, डार्क बँड. हे ब्राईट बँड आहे, हा डार्क बँड आहे. ह्या शब्दांना अर्थ आहे डार्क बँड. ह्या दोघांमधला डिफरन्स, ह्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे डिस्टन्स हे दिलेले, याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 8.85 mm मध्ये दिलेले. ऑप्शन जे आहे ते बघू आपण नंतर, युनिट चेंज करायचं का नाही त्यानुसार. आता मी लिहितो, मग त्यानुसार लिहितो. Distance of the 10th bright band minus distance of the third dark band, third dark band from the central bright band, third dark band. मुद्दाम शब्द. It is given, it is 8.85 mm आणि थर्ड. आता हे मी याचा सेपरेट फॉर्म्युला लिहितो, याचा सेपरेट लिहितो, मग इथं किंमत टाकतो. हां, ते बाजूला लिहिलं, लिहिलं म्हणजे मी डोक्यात लिहिलं. हां, डिस्टन्स ऑफ द 10th. आता हा कोणता आहे, यंग्स डबल स्लिट आहे. इथं डिफ्रॅक्शन पॅटर्न नाही, इथं इंटरफरन्स पॅटर्न आहे, त्यामुळं ते जे येईल ते 3 लॅम्बडा डी अपॉन डी, ब्राईट बँडचं डिस्टन्स. आणि थर्ड डार्क, डार्क ह्या डार्क बँड, त्यामुळे ते किती येईल, -3n-1 लॅम्बडा डी अपॉन ट्वाइस डी. बेसिक करस्पॉन्डिंग फॉर्म्युला. हे ब्राईट बँड आहे, त्यामुळं हा n लॅम्बडा आलं. हे इकडं काय आहे, 2n-1 लॅम्बडा डी अपॉन 2d. त्यामुळे इथं थर्ड असल्यामुळे यांची व्हॅल्यू किती आली, 2n -1 म्हणजे 2n-1 असं येईल ते. 6 वजा 1 म्हणजे 5. तिसरा डार्क बँड म्हणजे 2n, 2 into n-1. इट इज 6 - 1 म्हणजे 5 आणि इट इज 3, 5 आणि 3. 3 नाही, ॲक्च्युली इथं कोणतं आहे, थर्ड ब्राईट बँड आहे, थर्ड नाही, 10th ब्राईट बँड आहे. त्यामुळे हे 10 - 6 - 1 म्हणजे 5. आणि मग 5 पण मी इथंच ठेवतो. लॅम्बडा डी अपॉन डी बाहेर कॉमन काढतो मी. लॅम्बडा डी अपॉन डी बाहेर कॉमन काढला, शिल्लक राहिलं, परत चेक करतो. 10 वजा 6 वजा 1 5 डिवायडेड बाय 2. 5 डिवायडेड बाय 2 म्हणजे आलं 20. आपल्यासाठी साधा भाग करतो. 10 20 20 वजा 5 म्हणजे
7.5 झालं ॲक्च्युली ते 7.5. 10 वजा अडीच म्हणजे 7.5 म्हणजे 15/2 हे लॅम्बडा डी अपॉन डी. आपल्याला काय काढायचं आता? देन वेव्हलेंथ ऑफ द लाईट रे लॅम्बडा काढायचं ॲक्च्युली. बाकीच्या गोष्टी पण दिलेल्या आहे. लॅम्बडा मी आहे तसंच लिहितो. बाकीचं दिलेलं आहे. काय कॅपिटल डी दिलेला आहे. कॅपिटल डी येतो 1.2 मीटर SI युनिटमध्ये. आणि स्मॉल डीची व्हॅल्यू पण दिलेली आहे. स्मॉल डीची आहे 0.6 mm. 0.6 mm. 0.6 म्हणजे 6 इंटू MM चे 10⁻³ आणि हा पॉईंटचा म्हणजे टोटल आलं 10⁻⁴. 10⁻⁴. आणि हे 8.85 8.85 आपल्याला MM म्हणजेच ते कन्व्हर्जन केलं मी, पर्यायात कन्व्हर्जन केलं. ते आपल्याला वेव्हलेंथ येणार आहे ते आता मीटरमध्ये येणार आहे. MM मी 10⁻³ केलं आणि लॅम्बडासाठी सिम्प्लिफाय केलं. आता लॅम्बडासाठी हे ॲक्च्युली ह्या साध्या स्टेप आहे. इथं तोंडी लगेच करता येत असतात. हे आपल्यासाठी लिहावं लागतं. लॅम्बडा तसाच ठेवला. हा आला 8.85 इंटू 10⁻³ हा खालती इकडं आला वरती 6 इंटू 10⁻⁴. हा 1.2 इकडं खाली आला आणि हे 7.5 ठीक आहे. हा 2 वरती आला आणि 15 खाली आलं. टोटल जे आलं ते लॅम्बडा आलं. लॅम्बडा जे आलं ते एवढं आलं. 6 दुनी 12. आता हे 6 दुनी 12 12 आणि हे 10 1.2 इंटू काय जे राहिलं ते 8.85 इंटू 10⁻⁷. हे 4 आणि 3 7 झाले. 6 दुनी 12 आणि डिवायडेड बाय 15 आहे तसाच. आता याचं परत मी काय केलं हे 12चे काय केलं मी 0.12 जे आहे त्याला काय केलं मी एक घर पुढं सरकवलं म्हणजे असं केलं 10⁻⁻1 1.2 पैशाचे 12 पैसे केलं असं समजा पाहिजे तर कळत जर नसेल तर. त्यामुळे हे 12चे मी 1.2चे 12 केले इंटू 10⁻⁻1 वरती आले 10⁻+1 झालं. त्यामुळे -7 आणि +1 म्हणजे -6 शिल्लक राहिलं. हे आलं 8.85 8.85 डिवायडेड बाय 15 इंटू 10⁻⁻6. कॅल्क्युलेशन नीट केले इथंच दिसतात. हे आपल्यासाठी स्टेप लिहावं लागतात आणि आम्ही ते लिहिलं का मग आम्हाला अजून मग ते काहीतरी हे साध्या स्टेप लिहिलं का अजून अडचणी वाढतात आमच्या कॅल्क्युलेशनच्या. त्यामुळे हे आलं 0.1588 मध्ये 15 त्रिक 45 15 चौक 60 15 पाची 75 15 पाची 75 15 चौक 60 15 पाची 75 10 85 म्हणजे 13 उरले 135 15 8 21 15 9 135 इंटू 10⁻⁻6. त्यामुळे याला मी काय केलं 10⁻⁻6चे मी 10⁻10 करतो. ॲम्स्ट्रॉम युनिटमध्ये लिहिता येईल. त्यामुळे हा दशांश चिन्ह मी इकडं 2 घरं सरकावलं तर -8 होईल. अजून पुढं 2 घरं सरकावला. त्यामुळे याला मीटरमध्ये एवढं आलं म्हणजे ॲम्स्ट्रॉम युनिटमध्ये आलं 5660 ॲम्स्ट्रॉम युनिट 5660 ॲम्स्ट्रॉम युनिट 5600 56 किती आलं भाग चेक करायचा बाकी काय नाही. हे जे 15 पाची 15 चौक 60 15 पाची 75 10 85 म्हणजे 75 10 85 3 88 म्हणजे 35 राहिले 35 वरती 15 एक मिनटं. हे काय आहे इथं 9 बरोबर लिहिलं मी. इथं 6 नाही इथं 9 आहे. 6 नाही इथं 9 आहे. 5900 5900 दॅट इज द आन्सर. काय म्हणतात त्याला म्हणजे पेन मिस्टेक झाली ती 6च्या ऐवजी 59 59 आहे ते 56 नाही. इट इज 5900 5900 ॲम्स्ट्रॉम युनिट. दिस इज द आन्सर.
ठीक आहे, आपण इथंच थांबतो आपण. क्वेश्चन आपले जे काय झाले असेल, थोडी टेक्निकल अडचणी येतात काहीतरी, बोर्ड जरा म्हणजे असं काहीतरी सेट नसल्यामुळे ते हलतोय. तर आपण इथंच थांबतो. त्यामुळं पुढचा टॉपिक आपण उद्या पुढचा नवीन काहीतरी टॉपिक सुरू करणार आहोत. तर ह्या टॉपिकला इथं आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू.